मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। सरकारची बदनामी लक्षात घेता 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत। खरं तर आज पहिला दिवस आहे, आज पहिला दिवस पार पडलाय। शेवटी विरोधकांची एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न तुमचा आहेच। विरोधी पक्षनेता कोण असेल अनेक प्रश्न उद्भवतात, काय सांगाल? नाही, विरोधी पक्षनेत्याचा निर्णय शिवसेना उद्यापर्यंत घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शिवसेनेचं संख्याबळ असल्यामुळे त्यांनी तो घ्यावा अशी आमची साधारणपणे अपेक्षा। परंतु या अधिवेशनात निश्चितपणे शिवसेनेनं पत्र दिल्यानंतर सरकारनं देखील त्याला मान्यता द्यावी एवढी आमची अपेक्षा असणार आहे। कुठे ना कुठे जे आज सत्ताधारी ते म्हणतात ते विरोधकांमध्ये एकमत नाहीये। या एका स्टेटमेंटकडे तुम्ही कसं काय? नाही, महायुतीमध्ये दुमत आहे, ते लपवायसाठी आमच्यात एकमत नाही सांगण्याचा प्रयत्न आहे। त्यांचं दुमत आता ते लागलेलं आहे। आता धनंजय मुंडेंचा विषय असेल, माणिकराव कोकाटेंचा विषय असेल, भाजपमधल्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी केली अशी आमची माहिती आहे। त्यामुळे मत आहे ते लपवण्यासाठी आमच्यावर बोट दाखवत आहेत। धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होते, पण ते धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात, सुरेश धस सुद्धा एकत्र जाऊन भेटतात, त्या भेटी नाही, सुरेश धसांचा आता विषय बऱ्याच माहीत आलाय सगळ्यांना की कशा पद्धतीनं त्यांनी केलंय। भाजपची एकूण नीती बघितली तर कुठलंही आंदोलन प्रश्न असू दे, दोन्ही बाजूला आपलीच माणसं असली पाहिजेत हा प्रयत्न असतो। तुम्ही बघताय, एकंदर आपण पाहिलं तर आताच विरोधकांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि आमच्यामध्ये एकमत आहे, कुठेही आमच्यामध्ये वाद नाही, ह्याचं संपूर्ण उत्तर आता सतेज पाटील यांनी आपल्याला दिलेलं आहे। एकंदर पाहिलं गेलं तर विरोधकाची ताकद आल्यावर विरोधी पक्षनेता असेल तरी कोण, ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे। विकाससोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई। शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यानं विरोधी पक्षनेतेपदाबाबत शिवसेना ही उद्यापर्यंत निर्णय घेईल अशा प्रकारचं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलेलं आहे। मवियामध्ये विरोधी पक्षनेतेपदाबाबत रस्सीखेच पाहायला मिळते। जर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत असेल तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे अशा प्रकारची आक्रमक भूमिका या अगोदरच नाना पटोले यांनी घेतली आहे।